वेल्वेट कविशा पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या देहभान या पुस्तकाच्या लेखिका प्राजक्ता पाटील यांच्याबद्दल त्यांची मैत्रीण राधिका यांना काय वाटतंय ते जाणून घेऊयात. सर्वप्रथम मी माझी मैत्रीण प्राजक्ता आणि एक उपक्रमशील शिक्षिका हिचं फेसबुकच्या एका लेखापासून ते आज पुस्तक प्रकाशनापर्यंत तिने जी मजल मारली त्याबद्दल मी तिचं खूप मनापासून अभिनंदन करते, तिला शुभेच्छा देते. प्राजक्ता ही उपक्रमशील शिक्षिका तर आहे, सर्वांची लाडकी शिक्षिका आहे, परंतु तिचं जे लिखाण आहे, तिचे जे विचार आहेत ते सायन्स बेस्ड विचार आहेत आणि महिलांची जी कुचंबना होते, ज्याच्यावर कोणी बोलत नाही, जे कौटुंबिक नातेसंबंध आहेत ह्याच्यावर आपण आजही संकोच करतो, त्याबद्दल ती ज्या पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून जे विचार मांडते आणि अतिशय योग्य शब्दपद्धती तिचे जे लेख असतात ते खूप आपल्याला मार्गदर्शन करणारे सुद्धा असतात आणि आपला दृष्टिकोन बदलणारे सुद्धा आहेत की आपण मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. मी पहिल्यापासून तिच्या पहिल्या लेखापासून आम्ही कायम तिचं लेख वाचत आलो. ती मला लेखसुद्धा आम्ही पाठवायची, आम्हाला मेन्शन करायची, तेव्हा आम्ही तिला वेगवेगळे विषयसुद्धा सांगायचो. अनेक तिचे वाचकसुद्धा तिला लेख सांगायचे, विषय सांगायचे, त्याच्यावरसुद्धा ती लगेच लेख तयार करून सांगायची. अतिशय ती इतकं योग्यपणे मार्गदर्शन करते आणि नातेसंबंध ती इतक्या सहज उलगडते आणि तिला इतक्या वेळा सुरुवातीला तिला विरोध झाला, तिला ट्रोल केलं गेलं, परंतु ती घाबरली नाही आणि तिचं जे सातत्य आहे, धाडस आहे, निर्भीडपणा आहे, तो आम्हालासुद्धा आश्चर्यचकित करणारा होता आमची मैत्रीण असूनसुद्धा की ती कधीही घाबरली नाही. ती निर्भीडपणे लिहित गेली, विचार मांडत गेली आणि त्याचा परिपाक असा आहे की आज तिचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि प्राजक्ता असंच तू लिखाण करत जा, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. धन्यवाद राधिका मॅडम. आजच्या देहभान या पुस्तकाचं प्रकाशन करताना लेखिका प्राजक्ता पाटील यांच्याबद्दल आणि पुस्तकाबद्दल दक्षिणा मॅडमला काय वाटतंय हे जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव दक्षिणा. मी आज खूपच योगायोगाने या कार्यक्रमाला हजर आहे आणि त्याच्यात हा इतका सुंदर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला आहे. ही खूप आनंदाची बाब आहे आणि खूप हटके झाला आहे कार्यक्रम, कारण जनरली खूप साहित्यिक आणि विचारवंतांच्या सानिध्यात असे सोहळे पार पडतात. इथे आज सगळ्या मित्रमैत्रिणींच्या समूहात आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळं आज प्राजक्तानी असा निर्णय घेतला, याचं मी खरंच कौतुक करते. प्राजक्ता 2021पासून मला माहिती आहे. तिचं ग्रुपमधलं लिखाण हे अतिशय बोल्ड, अतिशय चांगल्या आणि सामाजिक विषयांना टच करणारं असतं. शिवाय तिची ओळख ज्या वेळेला एकदा एका महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये तिला पुरस्कार मिळाला त्यावेळेला वाचण्यात आली माझ्या, कारण मी त्याचं निवेदन करत होते, त्यामुळे ती कशी आहे हे मला जास्त कळलं. आणि मी तिला नेहमी म्हणते की तू शहरात असतीस तर तुला जास्त एक्सपोजर मिळालं असतं आणि तिचं मला याबाबतीत कायमच कौतुक वाटत आलेलं आहे. बाकी सगळे लिहिणारे लोक रोजच्या आयुष्यातलं काहीतरी कसले तरी किस्से किंवा त्यांना आलेले अनुभव, ट्रॅव्हल, रेसिपीज याच्याबद्दल लिहितात, पण प्राजक्ताचं लिखाण हे एकदम सामाजिक दृष्टिकोनातून आणि ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह खूप आहे तिच्या लिखाणाला. ती जे लिहिते ते लोकहितार्थच लिहिते आणि तिचं कार्य ज्या वेळेला तिच्याकडून ऐकलेलं आहे किंवा महिला दिनाच्या कार्यक्रमात ज्या वेळेला तिची जे ओळख मिळाली ते ऐकून मला अभिमान वाटला की ती मला माहिती आहे, ती माझी मैत्रीण आहे. देहभान हे पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. पुस्तक अजून वाचलेलं नाही आहे, पण मला ते चांगलंच असणार आहे आणि त्याच्या दर्जाबद्दल प्रचंड खात्री आहे, कारण आधीचे सगळे तिच्या झलक बघितलेली आहे आम्ही लिखाणाची, त्यामुळे आय एम व्हेरी शुअर ते खूपच सुंदर झालेलं असणार आहे पुस्तक आणि तुम्ही पण घ्या, मी पण घेणार आहे आणि तिच्या या पुस्तकाला प्रचंड यश लाभू दे अशी मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. वेल्वेट कविशा पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या देहभान या पुस्तकाच्या लेखिका प्राजक्ता पाटील यांच्याबद्दल खराडे सरांना काय वाटतं हे जाणून घेऊया. तर काय आहे, लहानपणापासूनच वाचन प्रचंड असल्यामुळं एकतर ती पुरोगामी विचारसरणीची झाली आणि थोडीशी बंडखोर, आणि तिच्या स्वभावामध्ये हा मूळताच बंडखोरपणा असल्यामुळं ती त्या दृष्टीनं विचारही करत गेली. त्याचं रूपांतर
लेखनामध्ये झालं. आणि ॲक्च्युली खरं तिला एक चांगला प्लॅटफॉर्म जर मिळाला असेल तर तुमचा हा जो ग्रुप आहे स्पेशल 40 या ग्रुपचा एक तिला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. तिच्या लिखाणाची एक कदर करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कौतुक करण्यात आलं, तिला प्रेरणा देण्यात आली. त्यातून तिचं जे लेखन कौशल्य आहे ते भरत गेलं आणि त्याचंच रूपांतर हे आज एका पुस्तकामध्ये झालेलं आपण सर्वजणांनी पाहिलेलं आहे. एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद खराडे सर. नमस्कार, मी दिलीप काळोखे सरांना आजच्या कार्यक्रमाबद्दल, देहभान या पुस्तकाच्या लेखिका प्राजक्ता पाटील यांच्याबद्दल आणि पुस्तकाबद्दल काय मत आहे आणि कार्यक्रम कसा वाटला हे विचारते. आजचा कार्यक्रम तर खूप सुंदर झाला. खरं तर हा एक वेगळा, म्हणजे नॉर्मली आपण पुस्तक प्रकाशन बघतो कुठल्या तरी शहरातल्या एखाद्या हॉलमध्ये आणि याच्यात असतं. हा इथं निसर्गाच्या सानिध्यात अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला. खूपच सुंदर आणि देखणा कार्यक्रम झाला. पुस्तकाच्या लेखिका प्राजक्ता पाटील मॅडम यांना मी पहिल्यापासून ओळखतो, म्हणजे खूप वर्षापासून. त्यांचं समाज माध्यमावरचं जे काही लिखाण आहे ते लिखाण आवडणाऱ्या अनेक त्यांच्या वाचकापैकी मी एक आहे. वेगळ्या विषयावरचं लिखाण आणि अतिशय ओघवत्या भाषेत लिहिणं हा त्यांचा हातखंडा आहे. आणि त्यांचं जे लिखाण हे थोडंसं आउट ऑफ बॉक्स असतं, त्यामुळं त्यांना बऱ्याच वेळा ट्रोल पण व्हायची म्हणजे वेळ आलेली आहे. पण तरीही न डगमगता त्यांनी आपलं लिखाण अगदी मुद्देसूदरित्या म्हणजे मांडलेलं आहे. आणि आता ते पुस्तक रूपात ते प्रकाशित होतं आहे, याचा त्यांच्या वाचकापैकी एक असणारा मला खूप आनंद आहे. आणि अशा प्रकारे त्यांची अनेक पुस्तकं येवोत, या पुस्तकाच्याही अधिकाधिक आवृत्त्या बाजारात येवोत आणि त्यांच्याकडून असंच दर्जेदार लिखाण होत राहो ह्या सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, संग्राम देशमुख सर. आज प्राजक्ता पाटील तुमच्या ज्या ग्रुपच्या सदस्य आहेत त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे, देहभान स्वतःला समजून घेताना. हे एक वेगळ्या विषयावरचं पुस्तक आहे. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? प्राजक्ताची आणि माझी ओळख तशी जुनी. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांशी कनेक्टेड आहोत ग्रुपच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि तिचं जे पोस्टच्या माध्यमातून ती जे काही लिखाण करायची ते आम्ही सगळं फॉलो करायचो. आमच्यातल्याच काही मित्रमंडळांनी तिला तसं सजेस्ट केलं की पुढे जाऊन तू याचं काहीतरी कलेक्टिव्ह असं काहीतरी पुस्तक वगैरे करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने मला आज आनंद होतो की तिने तो डिसिजन घेतला आणि आज तिच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं तुमच्या माध्यमातून. तर एक मित्र म्हणून तिला मी खूप खूप शुभेच्छा दिल्या. आणि तिच्या लिखाणामध्ये सामाजिक वगैरे असे खूप सारे मेसेजेस असतात. तसं याच्यामध्ये सुद्धा पुस्तक मी अजून वाचलेलं नाही आहे, पण तरी पण ज्या पद्धतीने त्याचं इंट्रोडक्शन आता तिने दिलं तर हे वाचायला मला नक्कीच आवडेल आणि तिचं यापुढे सुद्धा काम बघायला मला. थँक्यू सर. थँक्यू. आपल्या सुनीता तांदळे मॅडम आज प्राजक्ता मॅडमच्या देहभान या पुस्तकाबद्दल काही बोलणार आहेत. मॅडम, आज तुमच्या मैत्रिणीचं पुस्तक प्रकाशित झाले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली खरं तर पुस्तक अजून मी वाचलेलं नाही आहे, पण मी नक्कीच वाचेन. कारण प्राजक्ताचं लिखाण जे आहे ते मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे. त्या पोस्ट वगैरे जे काय आहे ते बिनधास्त लिहिते, अगदी मनापासून लिहिते. सो मला खात्री आहे की तिने जे हे बुक लिहिलं असेल ते खरंच आपल्या उपयोगाचं असेल आणि खूप छान लिहिलं असेल. सो मी वाचणार आहे, तुम्हीही वाचा, कारण तिचं लिखाण खरंच वाचण्याजोगं आहे आणि वाचण्यासारखं आहे. थँक्यू. आणि त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम.